दगडूशेठ नावाचे एक श्रीमंत गृहस्थ एका शहरामध्ये राहत होते। त्यांना 12-13 वर्षाचा संतोष नावाचा एक मुलगा होता। त्या दगडूशेठ यांना त्यांच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता। त्यांच्याकडे मोठी इमारत होती, घरामध्ये छान कुत्रा होता, घरामध्ये एक स्विमिंग पूल होता, नोकर चाकर होते। ते त्याच्या मुलाला नेहमी टोचून बोलायचे। काय बोलायचे बघा, बघ खेडेगावामध्ये बघ, गावामध्ये बघ, बाहेर बघ, खूप गरिबी आहे, तुला सगळं आयतं मिळालंय, तुला श्रीमंती आहे मिळाली आहे, असं सारखं टोचून बोलायचे। कोण बोलायचे? दगडूशेठ। कुणाला बोलायचे? त्याच्या मुलाला संतोषला बोलायचे। मग काय झालं बघा, त्याच्या मुलाला संतोषला त्यांच्या दूरच्या नातेवाईकाकडे 8 दिवसांसाठी पाठवलं। किती दिवसांसाठी पाठवलं? 8 दिवस राहून ये जरा खेड्यामध्ये, बघ तिथं सगळं मिळतंय तुला, ते तुला मिळणार, बघून ये म्हणले जरा। संतोष गेला, 8 दिवस राहिला। 8 दिवसानंतर परत शहरात आला। पप्पाला म्हणजे दगडूशेठना विचारलं, खेड्यामधून आलो कसं वाटलं? दगडूशेठ यांनी कुणाला विचारलं? कसं वाटलं रे तुला खेड्यामध्ये राहून? संतोष म्हणाला, पप्पा आपल्याकडे एकच कुत्रा होता, गावामध्ये बक्कळ कुत्री, गावामध्ये छान होतं, आपल्याकडे एकच एवढा स्विमिंग पूल पोहायला, सकाळी आंघोळ करायला, गावाकडे आखी नदीच, गावाकडे आखी, आपल्याकडे घराला कुंपण, आपल्याकडे घराच्या बाहेर जायला भागच नाही, गावाकडं कुठं बी फिरा, कुणाच्या पण घरी जावा भारीच। आपल्याकडं आपल्या शहरामध्ये एक बाग आहे फिरायला, एवढीची बाग आहे म्हणला, गावामध्ये शेतच शेत, झाडच झाड, जनावरच जनावर, पाखरच पाखरं, है की नाही? खूप मज्जा आहे। आपल्या इथं सकाळी सूर्यप्रकाश येत नाही, है की नाही? गावाकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे। म्हणजे इथल्यापेक्षा श्रीमंत गावातले लोक आहेत, इथल्यापेक्षा लोक, आपण काहीच श्रीमंत नाही पप्पा म्हणले। बघा दगडूशेठ यांना काय वाटत होतं? आपण खूप श्रीमंत आहोत वाटत होतं, परंतु त्या मुलाचा दृष्टिकोन कसा होता बघायचा, वेगळा होता का नाही? इथल्यापेक्षा सुद्धा गावातल्या लोकांना, खेड्यातल्या लोकांना भरपूर फ्रीमध्ये मिळतं, मुफ्तमध्ये मिळतं, असा त्याचा दृष्टिकोन होता। म्हणून आहे त्याच्यात म्हणायचं काय नाही, तर निसर्गानं खेडेगावामध्ये सुद्धा भरपूर दिलेला आहे। आपल्याला आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांना गोष्टी भरपूर दिलेल्या असतात, त्या बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला हवा। आलं का लक्षात? ह्या गोष्टीचं नाव होतं दृष्टिकोन। काय नाव होतं? बरोबर आहे का? एका ग्लासामध्ये पाणी दिलं, अर्धाच ग्लास पाणी दिले मला, अर्धा रिकामाच आहे असं म्हणायचं का? अर्धा भरलेला दिला, बरोबर आहे का? दिलेला चांगलं काय ते बघायचं। लक्षात आलं का मग गोष्ट? हा बरोबर आहे बघा। काय म्हटली तिनं? तिच्याकडे दाखव रे जरा कॅमेरा। काय म्हटली तिनं? श्रीमंती असावी, श्रीमंत असावं, पण गर्व असावा का नाही? वाजवा तिला टाळ्या। शाबास, हुशार।